जरी स्वतः भगवंत परमात्मा या सृष्टीला निर्माण करणारे होते, जीव जीवांना त्या ठिकाणी आपल्या ताब्यामध्ये ठेवणारे होते, तरी सुद्धा भगवंत गुरुकुलामध्ये गेले आणि भगवंतांनी सुद्धा विद्या ग्रहण केलेल्या आहेत. तेव्हा वसुदेव आणि देवकीच्या मांडीवर खेळणारे भगवंत कधी मोठे झाले अशी स्तुती नंद बाबाने एक वेळेस नारद महर्षींजवळ सांगितली की हे नारद मुनी, आता तर माझ्या पोटी हा कृष्ण जन्माला आलेला होता आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लीलाकडून भयंकर अशा राक्षसांचा उद्धार हा कसा करतो. त्यावेळेस नारद महर्षींनी भगवंताच्या काही लीला स्तुती नंद बाबाजवळ केलेल्या आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर भगवंत नंद बाबा पुन्हा भगवंताला आपल्या जवळ बोलवतात आणि भगवंताला आपल्या छातीशी धरतात, गुढ असं आलिंगन देतात आणि पुत्राविषयीचं प्रेम त्या ठिकाणी प्रगट होतं. यानंतर गर्गाचार्य यज्ञोपवीत संस्कार झाल्यानंतर भगवंत गुरुगृही गेले. भगवंतांनी काही विद्या त्या ठिकाणी ग्रहण केल्या. 14 दिवसामध्ये 64 कला भगवंत शिकले आणि कलेचं ज्ञान झाल्यानंतर संदीपनी मुनींच्या आश्रमामधून गुरुदक्षिणेशिवाय परत येत नाहीत म्हणून गुरूंना त्या ठिकाणी स्वतः भगवंत सांगतात, हे गुरूंना, तुमची गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय देऊ ते तुम्ही सांगा. त्यावेळेस गुरूंनी सांगितलं, देवा मला काहीही नको, परंतु माझा मुलगा जो आहे तो खूप दिवसापासून आमच्यापासून दूर गेलेला आहे. तो कुठे गेलेला आहे? कदाचित असं वाटतंय का समुद्राने त्याला त्याच्या आतमध्ये सामावून घेतलेला आहे. तुम्ही काहीही करा आणि आमचा मुलगा आम्हाला गुरुदक्षिणा म्हणून परत आणून द्या. असं सांगितल्याबरोबर भगवंत तात्काळ त्या ठिकाणी निघाले. समुद्राला म्हणता आहेत, समुद्रा, अरे तुझ्या ज्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत त्या थांबव आणि मला तुझ्याशी काही संवाद साधायचा आहे. भगवंत त्याच्यासोबत संवाद साधतात. ज्या ठिकाणी भगवंताला समुद्र शरण आला त्या ठिकाणी भगवंतांनी त्याला काम सांगितलं की या ठिकाणी प्रभास क्षेत्रामध्ये संदीपनी मुनी राहतात आणि त्यांचा मुलगा तू इथून काही किंवा कोणी काही बुद्धीने या ठिकाणून त्याचं हरण केलेलं आहे का? ज्या ठिकाणी तो असेल त्या ठिकाणी तू मला परत आणून दे. समुद्राला आवाहन केल्याप्रमाणे समुद्र म्हणाला, देवा त्याला मी नेलं नाही, परंतु माझ्या पाण्यामध्ये माझ्या आतमध्ये एक पंचजन नावाचा मोठा दैत्य राहतो, त्याने त्याचं हरण केलेलं आहे. देवाने सांगितलं, ठीक आहे, ज्याने कोणी नेलेला असेल त्याच्याकडून तो मुलगा ते बालक मला आत्ताच्या आत्ता तू आणून दे. शंख त्या ताबडतोब भगवंत त्याच्या सोबत पाण्यामध्ये शिरले आणि त्या ठिकाणी त्या पंचजन नावाच्या दैत्याला त्या ठिकाणी भगवंतांनी मारलं आणि त्या शरीरात त्या ठिकाणी जे बालक होतं त्या बालकाला घेतलं. तिथून त्याच्या शरीराचा आणि भगवंताचा स्पर्श लागल्यामुळे त्याच्या शरीराचा अतिशय सुगंध येऊ लागला. भगवंतांनी आपल्या हाताने येऊन त्या बालकाला त्या गुरुं पुढे ठेवलं आणि भगवंतांनी त्यांना सांगितलं, पुन्हा अजून तुम्हाला काही गुरुदक्षिणा हवी असेल तर हे गुरु तुम्ही मला सांगा, मी आणून देतो. परंतु भगवंतांनी त्या गुरूंनी त्याला साफ नकार दिला. देवा तुमचे फार उपकार आमच्यावर आहेत, आता मला गुरुदक्षिणा म्हणून काहीही नको. असं म्हणून भगवंत जशी आपली आज्ञा याप्रमाणे भगवंत तिथून निघाले. पुन्हा भगवंताचं उद्धवाचं व्रजग्रमण ही कथा या ठिकाणी सांगितली. उद्धव हा वृष्णींचा एक मोठा मंत्री होता, तो साक्षात बृहस्पतींचा शिष्य होता. हे उद्धवा, तुझी सर्व ख्याती सर्वीकडे पसरलेली आहे, तू माझा महान भक्त आहे हे सर्वही जाणतात, परंतु तुला महान कार्य करायचं आहे. आता इथून तू माझ्या आई बाबांकडे जा आणि त्यांना माझा निरोप सांग. पुष्कळ असे दिवस झालेले आहेत, सर्वजण विचार करत असतील, गोप गोपी माझी वाट पाहत असतील, तेव्हा तू सकुशल जाऊन त्यांना माझी शुभ वार्ता सांग. असं सांगितलं आणि उद्धव पुन्हा त्या ठिकाणी भगवंताचा आज्ञा म्हणून नंद गोकुळाकडे त्या ठिकाणी निघाला आणि या ठिकाणी उद्धव आणि गोपींचा काही संवाद होतो. त्या संवादातूनच पुढे भ्रमरगीत उत्पन्न झालं असं शुकदेव भगवान परीक्षिती राजाला सांगतात. आणि यानंतर उद्धव इकडे गोकुळामध्ये पोचल्यानंतर भगवंताची शुभ वार्ता सकुशल सांगतात आणि इकडे भगवंत अक्रूराला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या.
अक्रूर भगवंताला ज्यावेळेस अक्रूर भगवंताच्या घरी कंसाने पाठवलेलं होतं त्यावेळेस अक्रूराने भगवंताला सांगितलं होतं, देवा तुम्ही मथुरेमध्ये तुमचं सर्व काही कर्म आटोपल्यानंतर नक्की माझ्या घरी एक वेळेस भेट द्यायला या. म्हणून भगवंत अक्रूराला त्या ठिकाणी भेटायला जातात. भगवंत भक्ताच्या घरी जात असताना अतिशय प्रसन्न चित्ताने प्रसन्न मनाने जातात. त्या पद्धतीने भगवंत अतिशय एटीत आणि इशारामात भक्ताच्या घरी निघाले. अक्रूराच्या घरी जात असताना भगवंताला वाटेमध्ये कुब्जा दासीचं घर लागतं, तिचा भगवंतांनी अतिशय सुंदर शरीर देऊन उद्धार केला होता. तिला ते सुंदर शरीर प्राप्त झाल्यापासून ती भगवंताची मोठी महान भक्त झाली होती. कुब्जाने आपल्या घरी भगवंताला बोलवलं आणि भगवंताची अतिशय त्या ठिकाणी स्वागत आणि यथोचित असं आसन देऊन भगवंताची स्तुती करते, नमस्कार करते आणि भगवंताचे चरणोपद घेऊन भगवंताला हे देऊ का ते देऊ खायला असं करते. यानंतर भगवंत कुब्जाच्या घरून निघाल्यानंतर अक्रूराच्या घरी गेले आणि अक्रूराच्या सोबत भगवंतांनी त्या ठिकाणी संवाद साधला. काका आम्ही आमचे तुम्ही फार मोठे हितोपदेश करणारे आहेत, तेव्हा तुम्हाला आम्ही सर्व काही जाणलेलं आहे, तुम्हाला आम्ही आदरणीयच मानतो, तेव्हा हे काका तुम्ही आमच्यासाठी भरपूर असं काही केलेलं आहे, तेव्हा तुमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा. भगवंताने अक्रूरांना सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी भगवंतांनी त्याच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अक्रूराने फक्त आणि फक्त भगवंताचं भजन, हे देवा तुमचं स्मरण माझ्याकडून व्हावं, तुमचा विसर माझ्याकडून न पडावा, अशा गोष्टी काही उपदेश करत सांगितल्या आणि तुमचं भजन माझ्याकडून अखंड चिरकाल व्हावं हीच त्या ठिकाणी भक्ती मागितली. आता भगवंत त्या अक्रूराला सांगताहेत, म्हणे हे अक्रूर काका आम्ही असं ऐकलं आहे की पांडवांचं हित करण्यासाठी त्यांची कुशली करण्यासाठी तुम्ही माझी आज्ञा म्हणून हस्तिनापूरला जावं. ज्या ठिकाणी पांडूंच्या मृत्यूनंतर कुंती आणि युधिष्ठिरासह त्या ठिकाणी पांडव अतिशय दुःखी झालेले होते. धृतराष्ट्राने आता राजघानीत त्यांना आणलेले असून मला त्या धृतराष्ट्र तर अंधा आहे, परंतु त्यांची वार्ता आणि त्यांचं सकुशल मला जाणून घ्यायचं आहे, तेव्हा हे कार्य तुम्हीच करू शकता, या हेतूने तुम्ही इथून हस्तिनापूरला जा असा आदेश भगवंतांनी दिला. अक्रूर काका हस्तिनापूरला निघाले आणि हस्तिनापुरामध्ये भगवंतांचा त्या ठिकाणी जो भक्त होता अक्रूर तो पोहोचल्यानंतर सर्व जे पांडव वंशातील जे लोक होते ते भगवंताच्या विषयी सकुशल वार्ता विचारतात आणि भगवंताचे सकुशल वार्ता अक्रूर महाराज त्या ठिकाणी कुंती मातेला आणि धृतराष्ट्र आणि सर्वांना देतात. यापुढे दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये जरासंधासोबत भगवंतांनी युद्ध केलेलं आहे आणि द्वारकेची निर्मिती केली आणि भगवंतांनी त्याच ठिकाणी भगवंतांनी विवाह केलेला आहे. हे सुंदर कथा भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. सर्वांनी ताट बसायचं, जे झोपलेले असतील त्यांनी जागे व्हायचं आणि 2 मिनिट भगवंताचं भजन करू आणि पुन्हा कथेमध्ये प्रवेश करू. राधे श्याम 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. श्याम श्याम राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे.
श्याम राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम 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 राधे जरासंधासोबत भगवंतांनी युद्ध करून द्वारकेची निर्मिती कशा प्रकारे केली. कंसाच्या 2 राण्या होत्या. कंस मरण पावला आणि अस्थि आणि प्राप्ती अशा या 2 राण्यांना अतिशय दुःख झालं. त्यावेळेस कंस तर मेला, परंतु ही बातमी ज्यावेळेस जरासंधाला माहीत पडली त्यावेळेस क्रोधाने तो लालबुंद झाला आणि त्याने युद्धाची जंग तयारी केली. ज्याने कोणी हे असं कृत्य केलेलं आहे तो आज माझ्या हातून मरण पावेल, त्याच्यासोबत मी युद्ध करून त्याला ठार करेल असं जरासंधाने मनाशी ठरवलं. त्यावेळेस जरासंध निघाला आणि इकडे पृथ्वीचा भार झालेल्यांना साठी दृष्टांचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीवरचं ओझं कमी करण्यासाठी भगवंतांनी जो अवतार धारण केला होता त्याची स्तुती काही लोक करत होते. त्यावेळेस कृष्ण विचार करत होते, सूर्याप्रमाणे तेजस्वी 2 रथ खाली उतरणार आहेत. त्यामध्ये युद्धाची सर्व सामग्री ठेवण्यात आली. भगवंतासोबत 2 सारथी ठेवण्यात आले. त्याच वेळी भगवंतांनी त्या ठिकाणी आयुधे आणली. आपल्या स्वसामर्थ्याने त्या ठिकाणी सर्व तयारी केली आणि साधूंचं कल्याण करण्यासाठीच त्या भगवंताचा अवतार होता. म्हणून भगवंत सर्वांना त्या ठिकाणी सांगतात, कुणीही दुःखी होता कामा नये, कुणाला क्लेश होईल, कुणाला काही त्रास होईल असं या ठिकाणी होणार नाही. त्यावेळेस 23 अक्षयोनी सेनारूप पृथ्वीचा प्रचंड भार त्या ठिकाणी सहन करता करता भगवंतांनी युद्धाला त्या ठिकाणी आवाहन केलं. स्वतः भगवंत युद्धाला सुरुवात करते वेळी पांचजन्य नावाचा शंख त्या ठिकाणी वाजवतात आणि युद्धाला प्रारंभ होतो. जरासंध भगवंतासोबत त्या ठिकाणी युद्ध करतात. यानंतर पुष्कळ असं भरपूर असं युद्ध त्या ठिकाणी चालतं. धनुष्याला लावून धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षावर वर्षाव त्या ठिकाणी करू लागले. जरासंध सुद्धा त्या ठिकाणी अनेक आयुध घेऊन धनुष्याची प्रत्यंचा ओढवायचा आणि भगवंताला त्या ठिकाणी त्यावर आरूढ होऊन अनेक जसं काही पाऊस पडतो आहे त्याप्रमाणे बाणांची वर्षा तो सोडायचा. यानंतर छिन्नभिन्न अवस्था असलेली अशी या युद्धभूमीवर काही प्राणी मरत होते. कुणाचं काही धड वेगळं होत होतं, कुणाचा हात पडत होता. अत्यंत वाईट अवस्था त्या युद्धभूमीवर झाली. भगवंत तरी युद्ध करता 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 सर्वात शेवटी जरासंधासोबत भगवंतांनी युद्ध करताना त्याची सर्व सेना मारून टाकली आणि रथ सुद्धा मोडून टाकला. आणि यानंतर आता तो घाबरला आणि त्या ठिकाणून युद्धभूमीमध्ये पडून गेला. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं आणि जरासंधाची उपेक्षा करून त्याला भगवंत सोडून द्यायचे. संध्याकाळी युद्ध करत नाही म्हणून भगवंत त्याला सोडून पुन्हा दुसऱ्या दिवशी युद्ध करायचे. अशा प्रकारे 17 दिवस 17 वेळा दरवेळी 23 अक्षयोनी सेना एकत्र करून मगध जरासंधाने भगवंताशी युद्ध केलं. परंतु काही केल्या भगवंताच्या केसाला सुद्धा धक्का लागत नव्हता. हे पाहून त्याला अतिशय क्रोध यायचा. 18व्या वेळेस त्याने भगवंतासोबत युद्ध होणार होतं. त्यावेळेस भगवंत आणि बलराम दादा त्या ठिकाणी एक नगर भगवंतांनी बांधलं. मोठा इतिहास आहे. भगवंतांनी आपल्या स्वकर्माने त्या ठिकाणी नगर बांधलं. पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी भगवंत उभे राहिले. याने त्या पर्वतालाच आग लावली. याला असं वाटलं पर्वताला आग लावली, हा पर्वत जळाला, म्हणून ह्या कृष्णासोबत त्याचा भाऊ देखील जळाला असेल, मेला असेल. परंतु भगवंतांनी त्याने आग लावताच त्या पर्वताहून भगवंतांनी खाली उडी घेतली आणि स्वतःचं बलरामांचं रक्षण केलं. भगवंत तिकडे द्वारकेमध्ये गेले
आणि त्या ठिकाणी राहून भगवंतांनी त्या ठिकाणी पुन्हा लीला केल्या. इकडे आल्यानंतर भगवंतांनी काल यवनाचा उद्धार त्या ठिकाणी केला अशी लीला सांगितली. काल यवन श्रीकृष्णाच्या दिशेने धावत सुटला होता. त्यावेळी तोंड फिरवून रणभूमीवरून भगवंत पळत आहेत असं त्याने समजल्यामुळे भगवंताला रणछोडदास असं त्या ठिकाणी नाव प्राप्त झालं. रणछोडदास भगवान की जय. काल यवन वारंवार त्या ठिकाणी पाठीमागून येत आहे. तेव्हा त्या भगवंताला मारण्यासाठी तुला मारतो आहे, तू कशाला पुढे पडतो आहे, पाठोपाठ भगवंत श्रीकृष्ण आहे असं जाणून त्याने काल यवनाने विचार केला, हाय मला इतक्या लांब घेऊन आला आणि स्वतः इथे झोपलेला आहे असं जाणलं. परंतु भगवंत त्या ठिकाणी नव्हते. त्याने लात मारली, तो भगवंत नव्हता. आणि त्या ठिकाणी रागावलेल्या त्या काल यवनाची दृष्टी त्याच्या शरीरावरील अग्नी प्रज्वलित होऊन तो क्षणार्धात त्या ठिकाणी भस्म झाला. कारण भगवंताचा स्पर्श त्याला होताच त्या ठिकाणी त्याचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की काल जय. यवनाचा उद्धार करून नंतर या ठिकाणी भगवंत द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवंतांच्या सोबत जे भगवंताचे बंधू होते यांची कथा या ठिकाणी शुकदेव भगवान परीक्षिती राजाला सांगतात. ईश्वाकुनंदन मुचकुंदावर भगवंतांनी त्या ठिकाणी कृपा केली. भगवंतांनी त्याला भगवंताचा तो मुचकुंद जो होता हा मांढ्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला हा मुचकुंद याच्यावर भगवंतांनी कृपा केली. भगवंताचं कायमस्वरूपी भगवंता तुझं नामस्मरण माझ्या ओठावर राहो असं वर याने मागून घेतला आणि भगवंतांनी त्यांची कृपा त्याच्यावर कायमस्वरूपी ठेवली. यानंतर भगवंतांना त्या मुचकुंदाने प्रदक्षिणा घातल्या आणि भगवंता तिथून तो बाहेर निघाला. पुन्हा भगवंत इकडे द्वारकेमध्ये प्रवेश करताना त्या ठिकाणी पहिल्यापेक्षा भगवंतामध्ये काहीतरी त्याला भेद जाणवला. त्यावरून त्याने असा तर्क काढला, कलियुग आलेले आहे असे म्हणून तो इकडे तिकडे या ठिकाणी दिशेकडे पडू लागला. आणि भगवंत पुन्हा या ठिकाणी इकडे द्वारकेमध्ये आल्यानंतर पुन्हा भगवंताच्या मोठ्या बंधूंचा विवाह या ठिकाणी आणि यानंतर बलरामांचा विवाह झाल्यानंतर भगवंतांनी पुन्हा काही लीला त्या ठिकाणी केल्यानंतर भगवंताचा विवाह आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. थोरल्या आपल्या शुकदेवांनी आपल्या परीक्षिती राजाचं प्रत्येक गोष्टीचं समाधान करत असताना परीक्षिती राजाला अतिशय सुंदर कथा भाग भगवंताच्या विषयीचा सांगितला. तो असा की भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता. त्याला 5 पुत्र आणि एक सुंदर कन्या होती. की थोरल्या पुत्राचं नाव होतं रुक्मी. धाकट्यांचे क्रमशः नावं या ठिकाणी दिलेली आहेत. रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली अशी. आणि रुक्मिणी यांची जी अशी सुंदर गुणांनी युक्त असलेली अशी त्यांची बहीण, तिचं वर्णन या ठिकाणी केलं. रुक्मिणीने राजवाड्यात येणाऱ्या अतिथींच्या म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्य आणि पराक्रम जाणलं आणि श्रीकृष्ण भगवानच आपल्याला पती अनुरूप आहे असं रुक्मिणीने मनोमन वरलेलं होतं. त्यावेळेस आता सर्व भावांना वाटत होतं की भगवंताचा आणि रुक्मिणीचा विवाह व्हावा. परंतु एकच जो होता शिशुपाल याला वाटत नव्हतं. एकच जो होता भक्तीचा भाऊ तो रुक्मी त्याला वाटत नव्हतं की हिचा विवाह देवासोबत व्हावा. त्यावेळेस आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णांशीच व्हावा असं रुक्मीच्या सारखं त्या ठिकाणी वाटत होतं. परंतु रुक्मी हा जो होता तो श्रीकृष्णाचा द्वेष करत होता, त्यांना विरोध करत होता. आणि माझ्या बहिणीचं लग्न जर होईल तर ते फक्त आणि फक्त शिशुपालासोबतच होईल असं तो सर्वांना मोठ्या आवेशाने सांगायचा. जेव्हा ब्राह्मण द्वारकापुरीमध्ये या ठिकाणी आता एक रुक्मिणीने त्या ठिकाणी स्वतःची युक्ती लढवली आणि रुक्मिणीला त्यावेळेस समजलं की आपल्या योग्य आणि योग्य फक्त आणि फक्त भगवंत आहे. आपण मनोमन भगवंताला वर्णन भगवंताचं ऐकल्याबरोबर त्यांना वरलेलं आहे, तेव्हा भगवंतच आपल्याला मिळावे या हेतूने तिने एका ब्राह्मणाला बोलवलं आणि भगवंतासाठी पत्र त्या ठिकाणी लिहिलं. तेव्हा
मी तुमच्या खेरीज कुणाचीही या ठिकाणी उपेक्षा मनामध्ये ठेवत नाही. मनोमन मी तुम्हाला वरलेलं आहे. सुंदर पद्धतीने रुक्मिणी मातेने पत्र ब्राह्मणाच्या हाती त्या ठिकाणी पाठवलं. श्रीकृष्णाला तो ब्राह्मण ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताजवळ ते पत्र देतो आहे आणि आपलं संतुष्टता विचारतो आहे, तुम्ही संतुष्ट आहेत ना, सकुशल आहे ना, सर्व विचारपूस केल्यानंतर ब्राह्मणाने ते पत्र भगवंताच्या हातावर ठेवलं. भगवंतांनी ते वाचलं आणि स्मित हास्य केलं आणि भगवंतांनी क्षणाचाही विचार न करता मनोमन रुक्मिणीला भगवंतांनी वरलं आणि भगवंत तिथून निघाले. यानंतर रुक्मिणींना त्यांनी म्हटलेलं आहे, हे त्रिभुवन सुंदरी, कानांच्या मार्फत का होईना या पत्राच्या माध्यमातून तुझं प्रेम मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तू कुठल्याही प्रकारे मनामध्ये भय न ठेवता मी लवकरच तुझ्याजवळ येणार आहे. मी या पत्राच्या माध्यमातून जाणून चुकला आहे की तुझ्या भावाचा सक्त विरोध या विवाहासाठी आहे. तेव्हा तू काही काळजी करू नको. विरोध असताना सुद्धा मी त्या ठिकाणून तुझं हरण करेल आणि तुला त्या ठिकाणून रथामध्ये बसवून यथोचित तुझ्यासोबत पाणी ग्रहण करून तुझ्यासोबत विवाह करेल. आणि असं भय मनोमन भगवंत तिच्यासोबत बोलतात. यावेळेस श्रीकृष्णांनी जो ब्राह्मण आलेला होता त्याला रथामध्ये बसवलं आणि नंतर आपणही त्या रथामध्ये बसले. घोड्यांवर प्रत्यंच्या चढवली. अतिशय वेगाने रथ निघाला आणि रात्रीमध्ये काठेवाडीतून विदर्भ त्या ठिकाणी भगवंत जाऊन पोचले. विदर्भामध्ये पोचल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी आले. पुत्रप्रेमामुळे त्या ठिकाणी शिशुपालाला देण्यासाठी भीष्मक राजा त्या ठिकाणी तयारी करत होता. शिशुपाल आणि रुक्मिणीचा विवाह उद्याच होणार होता. त्या पत्रामध्ये रुक्मिणीने ताबडतोब तुम्ही यावं आणि तुम्ही जर नाही आले तर मी माझा स्वतःचा प्राणत्याग करेल असं भगवंताला सांगितलेलं असल्यामुळे भगवंत ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले. रात्रीच्या रात्रीमध्ये भगवंतांनी सर्व पाहिलं की रुक्मिणीच्या विवाहाची उत्साहाची तयारी या ठिकाणी चालू आहे. तेव्हा सर्व जण राम आणि कृष्णांचे जे शत्रू होते त्या ठिकाणी भगवंत पोहोचले आणि सर्वांची इच्छा होती की रुक्मिणी शिशुपालाला मिळावी. फक्त एकच त्या ठिकाणी तिचा धाकटा बंधू होता. त्याला वाटत होतं रुक्मिणीचा विवाह भगवंताशी, भगवान श्रीकृष्णांशी व्हावा. आता इकडे सुंदर असलेली रुक्मिणी श्रीकृष्णांच्या आगमनाची प्रतीक्षा करत होती. सर्वजण आपापल्या परीने विवाहाची तयारी करत होते. आता हा ब्राह्मण अजून पण आलेला नाही. सकाळचा मुहूर्त येण्यात आला. रात्रीचे प्रहर संपत आहे. जर माझा याच्याशी विवाह झाला तर मी या ठिकाणी जिवंत राहणार नाही. मनोमन स्वतःला त्या ठिकाणी दुःख देते, चिंतेमध्ये पडते आणि त्या ब्राह्मणाची वाट पाहते. इतक्यामध्ये श्रीकृष्णांनी पाठवलेला तोच ब्राह्मण तिच्या दृष्टीस पडतो आणि त्या ब्राह्मणाने सर्व जी हकीकत होती ती हकीकत सांगितली. ब्राह्मणाच्या मुखातून शब्द ऐकले, रुक्मिणी अगं हे पत्र नाही, साक्षात श्रीकृष्णांना मी या ठिकाणी आणलेलं आहे. हे शब्द ऐकताबरोबर रुक्मिणीच्या नेत्रातून आनंद अश्रू वाहू लागले आणि त्या ठिकाणी रुक्मिणीचं हृदय जे होतं ते भरून आलं. त्याला त्या ठिकाणी देण्याजोगी तुला काय गोष्ट आहे. त्यावेळेस ब्राह्मणाला त्या ठिकाणी मनोमन आणि मी तुझे जे हे ब्राह्मणा, तू जे माझं काही काम केलेलं आहे ते कामासाठी मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालेले आहे. माग, तुला काय मागायचं आहे. त्यावेळेस ब्राह्मणाने सांगितलं की हे आई, मला काहीच नको. हे रुक्मिणी माता, तुझं काम मी केलं, तुझ्या आणि भगवंताच्या कार्यामध्ये मी मदत केली, यापेक्षा अजून काय पाहिजे मला. मी स्वतःला मोठा भाग्यवान समजतो असं सांगितल्यानंतर बुद्धिमान भीष्मकाने सेना परिवारासह दोघांची सर्व सामुग्री घेतली. एका यज्ञ मंडपामध्ये त्या ठिकाणी सर्वजण गेले आणि त्या ठिकाणी यथोचित असं स्वागत केल्यानंतर आपापसामध्ये त्या ठिकाणी चर्चा चालू झाली. रुक्मिणीच यांची पत्नी होण्यास योग्य आहे. सर्व लोकांना आता कळून चुकलं की हे एकमेकासाठीच आहेत. तेव्हा गुपचूप त्या ठिकाणी भगवंताचं आणि त्या रुक्मिणी मातेचं सर्वांच्या देवाने त्या ठिकाणी सांगितलं, जर या शिशुपालाला आता माहीत पडलं तर हा अनर्थ या ठिकाणी घडेल. म्हणून त्या ठिकाणी भगवंताचा रुक्मिणी मातेचा सुंदर पद्धतीने विवाह झाला. भगवंतांनी त्या ठिकाणी पाणी ग्रहण करून अर्धांगिनी म्हणून रुक्मिणी मातेचं त्या ठिकाणी
अर्धांगिनी म्हणून स्वतःला पत्नी करून घेतलं आणि भगवंतांनी क्षणाचाही विचार न करता तात्काळ त्या रुक्मिणी मातेला रथामध्ये बसवलं आणि भगवंत निघाले. आता हेच निसर्ग आणि निसर्गरम्य असा सोहळा आपल्याला सुद्धा आपल्याकडे पाहायचा आहे. आपण मोठे भाग्यवान आहोत की आपल्याला भगवंताचा सोहळा आपल्या नेत्रदीपकांनी पाहायला मिळणार आहे. हाच सुंदर झाकीच्या रूपाने आपल्याला भगवंताचा विवाहाचा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करायचा आहे. सर्वांनी मध्ये जागा करायची, सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी सूचनांकडे लक्ष द्यायचं आणि त्या पद्धतीने आपण विवाह आता साजरा करणार आहोत. लक्षात घ्या, ज्या अण्णांचे आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षाच्या त्या पदार्पण ते करत आहेत 76 वर्षामध्ये, त्याच अण्णा आणि त्यांची अर्धांगिनी, काय नाव आहे त्यांचं, उषाई यांचं विवाह आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या, या विवाहाची तयारी मला कालपर्यंत निशिकांत दादा आणि त्यांच्या ताई मिनल ताई यांची होती, परंतु सकाळी कसा आनंद, हे लोक भगवंताची कथा तर करत आहेत, परंतु परिवारामध्ये आनंद द्विगुणित व्हावा ही त्यांच्या जावयांची सुद्धा इच्छा आहे. कुणाची नाही, कुणाचंही अण्णांनी म्हणे आजपर्यंत ऐकून घेतलं नाही, परंतु जावयांनी सांगितलं. जावयांचा हे सरप्राईज प्लॅन होता की अण्णांचाच विवाह इथे व्हावा. तेव्हा फार मोठं भाग्य लागतं की सर्व परिवार जेव्हा सकुशल, आनंदाने, निरोगी आणि सर्वांच्या इच्छेत इच्छा मिळवून ज्यावेळेस हे कार्य केलं जातं तेव्हा आनंद हा काही द्विगुणित असतो. तेव्हा कुणाचंच न मानणारे अण्णा म्हणे जावयांच्या त्या गोष्टीला मान दिला आणि विवाहासाठी तयार झाले. तर या सर्व परिवारावर, या सर्व त्यांचे जावाई आणि त्यांच्या मुली, त्यांचे नातवंड आणि सर्वांचं भरभरून असं प्रेम असल्यामुळे हा योग असा घडून आला आणि हे सुंदर असं भगवंताचा विवाह आपण सर्वजण साजरा करणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.